हॅलो फ्रेंड्स, जादुई परिवर्तनाच्या मॅजिक बुक 28 डेजच्या प्रॅक्टिस कोर्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आत्तापर्यंत आपण 14 दिवसांची प्रॅक्टिस केली, म्हणजे हाफ कोर्स आपला आत्तापर्यंत कंप्लीट करून झालेला आहे. आणि आय एम शुअर की तुमच्या विचारांमध्ये आणि तुमच्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक बदल हा नक्की झाला असेल. तुमच्या आयुष्यातल्या काही गोष्टी ऑलरेडी बदलल्या असतील, काही बदलत असतील आणि काही यापुढे नक्की बदलतील याची पूर्ण खात्री बाळगा. आणि या नव्याने सापडलेल्या पॉझिटिव्हिटीबद्दल, सकारात्मकतेबद्दल परत एकदा ग्रॅटिट्यूड फील करूया. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचं ध्येय म्हणजे आनंद, समाधान. आपल्याला सगळ्यांना सुख, समृद्धी आणि शांती मिळवायची आहे. पण बरेच वेळेला आपल्याला असं वाटतं की खूप धन, खूप पैसा अडका आणि त्या योगे मिळणाऱ्या वस्तू घेतल्या म्हणजे आपण सुखी हो. पण तसं मात्र नसतं. कारण धन, पैसा अडका याबरोबरच आपल्या आयुष्यामध्ये नातेसंबंध, आपलं आरोग्य ह्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत. आणि या सगळ्यामध्येच एक प्रकारचा बॅलन्स जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये येतो ना, त्याच वेळेला आपण सुखी होतो, आपलं मन शांत, समाधानी होतं. अर्थातच मॅजिक या बुकच्या लेखिकेनी या सगळ्याच गोष्टींचा नीट विचार केलेला आहे आणि म्हणूनच तिने ह्या 28 दिवसांच्या प्रॅक्टिसेस ह्या पुस्तकामध्ये, या बुकमध्ये दिलेल्या आहेत. आणि आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सुखी करणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे धन किंवा मित्रमंडळी, आपलं आरोग्य, आपले नातेसंबंध, या सगळ्यांनाच एकदम नीट करण्यासाठी, पॉझिटिव्ह करण्यासाठी ज्या प्रॅक्टिसेस तिने ह्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. जेव्हा आपण ह्या प्रॅक्टिसेस करत जातो ना, त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की आपल्याकडे बरंच काही आहे जे आपल्या ह्याच्या आधी कधी लक्षातच आलेलं नव्हतं. आणि नॅचरली आपल्याला त्याच्याबद्दल ग्रेटफुल वाटायला लागतं. आणि जेव्हा आपण ह्या ग्रेटफुलनेसच्या किंवा धन्यवादाच्या भूमिकेमध्ये जातो, त्या तरंगांमध्ये जातो, त्या व्हायब्रेशन्समध्ये जातो, तेव्हा आपण ते तरंग अजून अजून आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करायला लागतो. कारण एनर्जी फ्लोज वेअर फोकस गोज. आपण आपल्याकडे असणाऱ्या वस्तूंबद्दल धन्यवाद करत राहतो, जेव्हा ग्रॅटिट्यूडच्या फिलिंग्समध्ये राहतो, त्या व्हायब्रेशन्समध्ये राहतो, तेव्हा अर्थातच आपल्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी अट्रॅक्ट होतात की ज्याच्यामुळे आपल्याला अजून ग्रॅटिट्यूड वाटेल, आपल्याला अजून थँक्यू म्हणावंसं वाटेल. आपल्याला ग्रॅटिट्यूडचं फिलिंग केव्हा येतं? जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगली आनंदाची घटना घडते, आपल्याला कुणीतरी काहीतरी गिफ्ट देतं किंवा खूप छान काहीतरी सर्व्हिस देतं, त्यावेळेला. मग जेव्हा आपण सतत या ग्रॅटिट्यूडच्या फिलिंगमध्ये राहतो, तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये या गोष्टी वारंवार घडायला लागतात. आणि वारंवार आपल्याला आनंद मिळणाऱ्या ह्या घटना मिळाल्यामुळे अर्थातच आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी आणि शांती नक्की येते. सो आपण हाफवे आलेलो आहोत. 14 दिवसांच्या प्रॅक्टिसेस आपल्या झालेल्या आहेत. आता 14 दिवसांच्या प्रॅक्टिसेस राहिलेल्या आहेत. जेव्हा आपण ह्या पूर्ण 28 दिवसांच्या प्रॅक्टिसेस करू ना, त्यावेळेला आपोआपच आपल्या मनाला या ग्रॅटिट्यूडच्या व्हायब्रेशन्समध्ये, ग्रॅटिट्यूडच्या फिलिंग्समध्ये राहण्याची सवय होईल, सकाळपासून संध्याकाळपर्यंत, झोपेपर्यंत. आणि अर्थातच आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे पाहिजे ते नक्की अट्रॅक्ट करू शकू आणि आपल्या सगळ्यांनाच सुख, समाधान, शांती नक्की मिळेल. आपल्या ऐश्वर्याची वाढ होईल आणि आपण समृद्ध नक्की हो. सो ह्या पॉझिटिव्हिटीनेच आता आपण पुढच्या प्रॅक्टिसेसना सुरुवात करू. आज ना आपण एक खूप मॅजिकल हिलिंग करणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मॅजिक बुक 28 डेजच्या प्रॅक्टिसेसमध्ये. आजचा दिवस आहे 15वा. मॅजिकली हील युअर रिलेशनशिप्स. येस, बरेच वेळेला असं होतं बघा की एखाद्या व्यक्तीशी आपलं खूप छान नातं असतं, प्रेम असतं, छान छान आठवणी असतात. पण अचानक काहीतरी एक घटना घडते किंवा काहीतरी गैरसमज होतो आणि मग ते नातं तुटतं. तिथं कटुता निर्माण होते आणि ज्या वेळेला आपल्याला त्या व्यक्तीची आठवण येते, त्यावेळेला आपल्या मनामध्ये कडूपणा येतो. सो आज आपण काय करायचं माहिती का? आज आपण अशाच नात्यांना हील करायचंय. सो आज काय करायचंय? अशी काही माणसं, अशी काही नाती आठवायची आहेत की जी आधी खूप छान होती पण आता ती बिघडलेली आहेत. सो अशा प्रत्येक व्यक्तीला आठवायचं, त्या व्यक्तीचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणायचा. त्या व्यक्तीने आतापर्यंत जे तुम्हाला प्रेम दिलं होतं किंवा मदत केली होती, त्या सगळ्या गोड आठवणी त्या व्यक्तीबरोबर असणाऱ्या लिहून काढायच्या. आणि त्या सगळ्या छान आठवणींबद्दल, त्यांनी केलेल्या मदतीबद्दल, सपोर्टबद्दल, त्याच्याकडनं तुम्हाला जे काही शिकायला मिळालं त्याबद्दल त्याचे आभार मानायचे. आणि मग म्हणायचं की मी एक हिलिंग एनर्जी आता तुझ्याकडे पाठवते आहे. याने काय होतं माहिती का? आपल्या मनामध्ये त्या नात्याबद्दल जी कटुता निर्माण झालेली असते ना, ती हळूहळू कमी व्हायला लागते. आणि अर्थातच आपलं रिलेशनशिप त्या व्यक्तीबरोबर असणारं हील व्हायला लागतं.
ही हिलिंगची जी ऊर्जा आहे, ग्रॅटिट्यूडची ऊर्जा आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे, ही व्हायब्रेशन्स त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचतात आणि मग हे नातेसंबंध सुधारायला परत मदत होते, हे नातं हील व्हायला लागतं. आणि अगदी असं झालं जरी नाही ना, तरी आपल्या मनातली जी कटुता आहे त्या व्यक्तीबद्दलची किंवा या नात्याबद्दलची, त्यामुळे जे आपल्याला दुःख होत असतं ते तरी नक्की कमी होतं. त्या व्यक्तीच्या ज्या पॉझिटिव्ह पॉईंट्समुळे आपण त्या व्यक्तीकडे अट्रॅक्ट झालो होतो, ते पॉझिटिव्ह पॉईंट्स आपल्याला परत आठवायला लागतात. त्या व्यक्तीने आपल्याला केलेली मदत, दिलेला सपोर्ट पण, प्रेम पण आपल्याला आठवतं आणि अर्थातच आपल्या मनातला जो त्या व्यक्तीबद्दल असणारा कडूपणा असतो तो कमी होतो आणि आपल्या मनावरचा तणाव पण हलका होतो. याचा एक अजून मॅजिकल इफेक्ट आहे. जेव्हा आपण हे सगळं करत असतो ना, अशा व्यक्तींसाठी की ज्यांच्याबद्दल आपल्याला मनामध्ये कटुता निर्माण झालेली आहे किंवा आपले नातेसंबंध बिघडलेले आहेत, ह्या व्यक्तींसाठी हे आपण करत असतो. पण ते करत असतानाच आपले जे आत्ताचे नातेसंबंध आहेत ना, म्हणजे आपल्या घरातल्या लोकांशी किंवा आपल्या फ्रेंड्सशी, कुलिगशी, ते सुद्धा अजून इम्प्रूव्ह व्हायला लागतात. ही मॅजिकची जादू ह्या सगळ्या नात्यांमध्ये पण पसरायला सुरुवात होते. आहे ना ट्रूली मॅजिकल? सो आता इथून पुढे कुठल्याही नातेसंबंधामध्ये आपल्याला जर का दुरावा निर्माण होतोय असं दिसलं किंवा काही चॅलेंजिंग सिच्युएशन्स आल्या, तर तेव्हा नेमकं काय करायचं की ज्यामुळे ते नातं परत रुळावरती येईल, इम्प्रूव्ह होईल, हे आता आपल्याला माहिती आहे. सो या जादूनी आपली सगळीच रिलेशनशिप्स आपण मॅजिकल करूया. आज दिवसभरामध्ये थोडा तरी वेळ नक्की काढून हे मॅजिक नक्की करा. पुन्हा भेटू पुढच्या प्रॅक्टिससाठी. थँक्यू. काही वेळेला आपण काही गोष्टी अगदी गृहीत धरतो आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आज आपण अशाच एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत, आपलं आरोग्य, आपली हेल्थ. हॅलो फ्रेंड्स, जादुई परिवर्तनाच्या मॅजिक 28 डेज प्रॅक्टिसेसमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा दिवस आहे 16वा आणि आजची प्रॅक्टिस आहे मॅजिक अँड मिरॅकल्स इन हेल्थ. आपल्या सगळ्यांनाच तर हे माहिती आहे की हेल्थ इज वेल्थ, पण आपण ज्या आपल्या निरोगी शरीराच्या जोरावरती सगळी कामं करत असतो, त्या निरोगी शरीराचे कधी आभार मानतो का? कारण मुळात तब्येत चांगली नसेल ना, तर आपण काहीच करू शकणार नाही. आपलं शरीर ही एक खरोखरच दैवी देणगी आहे, दैवी जादू आहे. तर आज काय करायचं माहिती आहे? थोडा वेळ काढायचा, शांत बसायचं, आपल्या शरीराकडे, शरीराच्या प्रत्येक अवयवाकडे अतिशय प्रेमाने बघायचं आणि त्या प्रत्येक अवयवाचे आभार मानायचे. जसं आपल्या श्वासाबद्दल, कारण हा प्रत्येक श्वास आपल्याला जिवंत ठेवतोय, म्हणून मी माझ्या प्रत्येक श्वासाचे आभार मानते, आभार मानतो. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव, आपलं हृदय, डोळे, कान, नाक, सगळ्या गोष्टींबद्दल, ते कुठलं काम करतात, कुठलं कार्य करतात, हे आठवायचं आणि त्याबद्दल त्याचे आभार मानायचे. याने काय होतं माहिती का? आपल्याला आपल्या शरीराकडे बघण्याचा ना एक नवीन दृष्टिकोन मिळतो. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येतं आणि अर्थातच मग आपण आपल्या फिटनेसकडे, एक्सरसाइजेस, न्यूट्रिशन याकडे जास्त लक्ष द्यायला लागतो. कारण आपल्याला हे चांगलं लक्षात येतं की जर का आपण फिट राहिलो ना, तरच आपण सगळं नीटपणे पार पाडू शकतो. बरेच वेळेला आपण जेव्हा आजारी पडतो ना, तर तेव्हा आपण आपल्या आजारपणाबद्दल लोकांशी वारंवार चर्चा करतो. आपल्या मनामध्ये सुद्धा सारखे तेच विचार येतात की आपल्याला बरं वाटत नाही, आपल्याला हे होतंय, आपल्या ह्या पार्टला हा प्रॉब्लेम झालेला आहे वगैरे वगैरे. पण यामुळे होतं काय माहिती का? हे असेच विचार करून ना आपण हे दुःख आणि हे आजारपण अजून अट्रॅक्ट करतो. कारण आपण फक्त त्याच गोष्टींवरती फोकस करतो, ज्या गोष्टींवरती आपण फोकस करतो त्या गोष्टी आपण अट्रॅक्ट करत असतो. त्यामुळे जर का तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला कुठे दुखत खूपत असेल, तर त्या भागाकडे जरा जास्तच लक्ष द्या, त्या भागाकडे प्रेमाने बघा. थँक्यू फॉर हिलिंग. थँक्यू. मॅजिकली मी आता बरा होतो आहे, बरी होते आहे. आणि मग ही मॅजिकल हिलिंग एनर्जी आपण आपल्याकडे अट्रॅक्ट करायला लागतो आणि आपल्याला हळूहळू बरं वाटायला लागतं. कसं ते सांगते. जर आपण एखादं काम केलं आणि त्याचं लोकांनी कौतुक केलं, तर आपल्याला त्याचा आनंद अर्थातच होतो आणि तसंच किंवा त्याच्यापेक्षा अजून चांगलं काम करण्याचं प्रोत्साहन आपल्याला मिळतं. आपण नवीन ऊर्जेनी, नवीन आनंदानी कामं करायला सुरुवात करतो. आपल्या शरीराचं पण तसंच आहे. जेव्हा आपण आपल्या शरीराच्या त्या दुखऱ्या भागावरती प्रेम करतो, त्याच्यापर्यंत हे व्हायब्रेशन पोचवतो की तू बरा होतो आहेस, तुझ्यात परत नवीन ऊर्जा, जादुई ऊर्जा निर्माण होतीये, तेव्हा अर्थातच आपलं शरीर ही व्हायब्रेशन्स, ही मॅजिकल व्हायब्रेशन्स हिलिंगची ॲब्झॉर्ब करतं आणि आपोआप बरं व्हायला लागतं. सो आजचा मंत्र आहे
माय हेल्थ इज इम्प्रूव्हिंग एव्हरी मुमेंट. प्रत्येक क्षणाला माझं आरोग्य सुधारतच आहे. तुम्ही ऑलरेडी निरोगी असाल तर याच्यामुळे अजून फिट व्हाल. आणि जर का तुमचं काही दुखत खुपत असेल, बरं वाटत नसेल, तर बरं लवकरच नक्की वाटायला लागेल. सो मनापासून आज हा सराव करा, अधेमध्ये करत राहा. मग आरोग्याचं मॅजिक, आरोग्याची जादू तुम्हाला लवकरच नक्कीच पाहायला मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या प्रॅक्टिससाठी. थँक्यू. आपल्याला कुठल्या गोष्टीची गरज असेल ना आणि आपण जर का युनिव्हर्सकडे ती वस्तू मागितली ना, तर आपल्याला युनिव्हर्स ती वस्तू नक्की देते. सो आज आपण हेच करायचं आहे. हॅलो फ्रेंड्स, जादुई परिवर्तनाच्या मॅजिक बुक 28 डेज प्रॅक्टिसेसमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा दिवस आहे 17वा आणि आजची प्रॅक्टिस आहे द मॅजिक चेक. फक्त पैशांच्या रूपातच आपल्याकडे धन आलं ना की आपल्याला वाटतं की आपल्याकडे धन आलं, पण तसं नसतं. धन हे आपल्याकडे अनेक मार्गांनी येऊ शकतं. जसं की तुम्हाला खूप डिस्काउंटमध्ये एखादी वस्तू मिळाली आहे किंवा आपल्याला कुठेतरी नेमकं जायचं आहे, आपण टॅक्सी बुक करणार, तेवढ्यात आपल्या मित्राला हे कळल्यानंतर तो आपल्याला म्हणतो की माझी कार आणि ड्रायव्हर तसंच आहे, घरी मी वापरत नाही आहे, तर तू ते घेऊन जा. कोणीतरी आपल्याला पैशांच्या रूपामध्ये गिफ्ट देतं. एक वस्तू खरेदी करताना दुसरी वस्तू त्याच्यावरती फ्री मिळते आणि नेमकी तीच वस्तू आपल्याला हवी असते. अर्थातच या सगळ्यामध्ये आपल्या हातात ॲक्च्युली पैसे आलेले नाही आहेत, पण आपल्याला त्यावेळेला ज्या वस्तूची आवश्यकता होती ती वस्तू मात्र आपल्या हातात नक्की आली आहे. म्हणजेच आपण युनिव्हर्सकडे इच्छा व्यक्त केली आणि युनिव्हर्सनी आपल्याला ती वस्तू आणून दिली. कदाचित आपण आधी ग्रॅटिट्यूड व्यक्त केला असेल आणि म्हणून आपल्याला युनिव्हर्सनी ती वस्तू आणून दिली असेल. तर आज आपण मुद्दामहून ही प्रॅक्टिस करायची आहे, म्हणजेच युनिव्हर्सकडून आपल्यासाठी चेक लिहून घ्यायचा आहे. आपल्याला कुणीतरी चेक दिला आणि तो आपण बँकेमध्ये एनकॅश केला, तर अर्थातच आपल्याला त्याचे पैसे मिळतात, बरोबर. आज आपण काय करायचं, युनिव्हर्सकडनं चेक लिहून घ्यायचा आणि युनिव्हर्सच्याच बँकेमध्ये हा चेक एनकॅश करायचा. कसं ते सांगते. मॅजिक बुकच्या साईटवरती चेक त्यांनी एक दिलेला आहे. आयदर तो तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा स्वतःच्या मनानेच कुठला तरी एक युनिव्हर्सच्या बँकेचा ब्लँक चेक तयार करा, आपला नॉर्मल बँकेचा चेक बघून, आणि त्याच्यामध्ये आपल्याला जी अमाऊंट हवी असेल ती अमाऊंट युनिव्हर्सकडनं आपल्याला मिळते अशा पद्धतीने तो चेक लिहायचा. नंतर तो चेक बघायचा आणि युनिव्हर्सचे आभार मानायचे की मला आता या पैशांची गरज होती आणि मला हा चेक तू दिलेला आहेस, थँक्यू थँक्यू थँक्यू. नंतर तो चेक अशा कुठल्या तरी ठिकाणी ठेवायचा की जिथं आपल्याला जाता येता तो चेक दिसेल. प्रत्येक वेळेला चेक दिसल्यावरती ग्रॅटिट्यूडचं फिलिंग मनात आणायचं, युनिव्हर्सला परत एकदा थँक्यू पण म्हणायचं. रात्री झोपताना सुद्धा तो चेक बघायचा आणि असा विचार करायचा की हे पैसे आपल्याकडे ऑलरेडी आलेले आहेत आणि त्या ग्रॅटिट्यूडमध्येच झोपायचं. लक्षात आहे ना तुमच्या, मनी फ्लोज वेअर ग्रॅटिट्यूड गोज. आज ना उद्या ते पैसे तुम्हाला नक्की मिळणार आहेत. सुरुवातीला आपण आपल्याला गरज असणाऱ्या वस्तूला लागणाऱ्या पैशांइतकाच चेक लिहूया आधी आणि मग बघूया तो चेक एनकॅश होतोय का. तो चेक एनकॅश नक्की होणार, कारण आपण त्या चेक एनकॅश झालेल्या ग्रॅटिट्यूडच्या फिलिंगमध्ये असणार आहे. आयदर तो चेक एनकॅश होऊन आपल्या हातात पैसे येतील किंवा ती वस्तूच येईल. मग हा एक चेक एनकॅश झाल्यानंतर दुसऱ्या वस्तूसाठी चेक लिहायचा. तो चेक बघताना मनामध्ये ग्रॅटिट्यूडचं फिलिंग तर आणायचंच, याशिवाय तो चेक एनकॅश झाल्यानंतर ती वस्तू तुमच्या हातात आल्यानंतर तुम्हाला काय वाटणार आहे, कसं वाटणार आहे, हे फिलिंग सुद्धा मनात आणायचे. मनात म्हणायचं थँक्यू फॉर द मनी कमिंग माय वे. आपण स्पष्टच सांगितलं ना की युनिव्हर्स आपल्याला नेहमीच ती वस्तू द्यायला तयार असतं. सो युनिव्हर्सवरती विश्वास ठेवा, ट्रस्ट ठेवा आणि ही प्रॅक्टिस जरूर करा. बघा तुमचा चेक लवकरात लवकर एनकॅश होईल. त्याचबरोबर आपल्या ज्या डेली प्रॅक्टिसेस आहेत, काउंट युअर ब्लेसिंग्स, मॅजिक रॉक, या तर करायच्याच आहेत. पुन्हा भेटूया पुढच्या प्रॅक्टिससाठी. थँक्यू. दिवसभरामध्ये जी कामं करायची ठरवलेली असतात ना ती पूर्णच होत नाही. 24 तास सुद्धा अपुरे पडतात. स्वतःसाठी काहीतरी करायचं असतं, पण कामाच्या गर्दीमध्ये दिवसभरामध्ये 5 मिनिटं सुद्धा वेळ काढता येत नाही. असं नेहमीच होतं ना आपल्याबरोबर. हॅलो फ्रेंड्स, जादुई परिवर्तनाच्या मॅजिक बुक 28 डेज प्रॅक्टिसेसमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा दिवस आहे 18वा. द मॅजिकल टू डू लिस्ट ही आजची प्रॅक्टिस. तर होतं काय, आपण उठल्या उठल्या आज आपल्याला दिवसभर काय काय करायचं आहे हे मनात ठरवतो. मग घरातली कामं, बाहेरची, ऑफिसमधली, अशी कुठलीही कामं असतील आज ही दिवसभरात व्हायला पाहिजेत असं आपण ठरवतो. पण ही कामं करताना नेमका काहीतरी अडचणी येतात, उशीर होतो आपल्याला जायला, किंवा तो माणूस जो काम करणार असतो तो अवेलेबल नसतो आणि मग ती कामं होतच नाहीत. खूप वेळेला मग आपला वेळ, कष्ट सगळंच वाया जातं. होणारी चिडचिड, येणारा तणाव हा वेगळाच.
पण आता अशा सिच्युएशन्समध्ये काय करायचं हे आपल्याला माहिती आहे. आपल्याकडे ग्रॅटिट्यूड रूपी एक मस्त जादूचा वँड आहे. सो आज काय करायचं, सकाळी उठल्या उठल्या आपल्याला जी कुठली कामं करायची आहेत ते एका पाठोपाठ एक साध्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायची. मग त्यातलं प्रत्येक काम घ्यायचं आणि मनातल्या मनात म्हणायचं, थँक्यू थँक्यू थँक्यू, माझं हे काम खूप छान पूर्ण झालंय आज. आपण इथे काय करतोय, आपण आपलं काम झाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतोय, ग्रॅटिट्यूड फील करतोय. युनिव्हर्सकडे ह्या ग्रॅटिट्यूडचे व्हायब्रेशन्स पोचवतोय. त्यामुळे होतं काय की युनिव्हर्स सुद्धा आपल्याला ही कामं करण्यासाठी मदत करतं. याने होतं काय की आपल्याला एखादं काम करण्यासाठी एक वेगळाच योग्य मार्ग कळतो, जो याच्या आधी आपल्याला कधीच कळला नव्हता. योग्य माणसं मिळतात आपल्याला आपलं काम होण्यासाठी. आता हे सगळं कसं होतं, काय होतं, होणार आहे का नाही होणार आहे हा विचार करायचा नाही, कारण हे सगळं आपण युनिव्हर्सकडे सोपवून दिलेलं आहे आणि आपण हे काम झाल्याबद्दल फक्त कृतज्ञता व्यक्त करतोय. पूर्ण विश्वास ठेवा, युनिव्हर्स तुमचं हे काम नक्की करेल. आणि मग जसजशी आपली कामं कंप्लीट होतील ना, तसतसं त्या कामांच्या पुढे टिकमार्क करायचं आणि परत एकदा म्हणायचं, थँक्यू 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 फॉर द मॅजिक. आज करून बघा, तुमची सगळी कामं मॅजिकली वेळेमध्ये पूर्ण होतील. तुम्हाला तुमच्यासाठी सुद्धा नक्की थोडा रिकामा वेळ आरामात मिळेल. याचबरोबर सकाळी उठल्या उठल्या आपली मॉर्निंग मॅजिकल करायची, 10 ब्लेसिंग्स काउंट करायची आणि रात्री दिवसभरात घडलेली कुठलीही बेस्ट गोष्ट तुमच्या मॅजिक रॉकला सांगायला विसरायचं नाही. पुन्हा भेटूया पुढच्या प्रॅक्टिससाठी. थँक्यू. आपण चालत असलेल्या प्रत्येक पावलामागे जर का कृतज्ञतेची ऊर्जा असेल ना, तर युनिव्हर्स आपल्यासाठी नवीन नवीन रस्ते तयार करतं. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जादुई परिवर्तनाच्या मॅजिक बुक 28 डेज प्रॅक्टिसेसमध्ये. आजचा दिवस आहे 19वा आणि आजची प्रॅक्टिस आहे मॅजिकल फुटस्टेप्स. सो आज काय करायचं आहे, आज चालताना म्हणजे कामावरती जाताना, कामावरून घरी येताना, घरातल्या घरात सुद्धा चालताना, कोपऱ्यावरती जाऊन भाजी आणण्यासाठी आपण गेलो असलो तर, किंवा वॉकला आपण जेव्हा जातो तेव्हा, कधीही आपण जेव्हा चालत असू तेव्हा ॲटलिस्ट 1.5 ते 2 मिनटं प्रत्येक पावलामागे थँक्यू 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 असं म्हणायचं आहे. म्हणजे एक पाऊल टाकायचं थँक्यू, दुसरं पाऊल टाकायचं थँक्यू. कमीत कमी 1.5 ते 2 मिनिटं, म्हणजे ॲटलिस्ट 100 पावलं तरी होतात. म्हणजे आपण 100 वेळेला थँक्यू म्हणतो. आता हे थँक्यू म्हणताना मनात कुठलेही विचार आणायचे नाहीत, काही करायचं नाही, नुसतं थँक्यू थँक्यू थँक्यू. म्हणजे ते अगदी यंत्रवत मेकॅनिकल झालं तरीही चालेल. याने काय होतं माहिती का, आपल्याला आयुष्यामध्ये जे काही मिळालेलं आहे आणि याशिवाय ह्याच्या पुढे येणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज, अबंडन्स यासाठी आपोआपच कृतज्ञता व्यक्त करतो. सो या थँक्यू किंवा ग्रॅटिट्यूडच्या व्हायब्रेशनमुळे होतं काय माहिती आहे, आपली व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी इतकी हाय होते की ती युनिव्हर्सच्या अबंडन्स, प्रॉस्पेरिटीच्या फ्रिक्वेन्सीशी मॅच करते. आपल्या लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतात ते दूर व्हायला सुरुवात होते. नवीन नवीन मार्ग आपल्याला दिसायला लागतात, नवीन ऑपॉर्च्युनिटीज यायला लागतात आणि अर्थातच आपलं मन पण शांत होतं, तणाव हलका होतो. सो आज कुठेही चालत असताना, मॉलमध्ये, घरी जाता येता, घरातल्या घरामध्ये कमीत कमी 1.5 ते 2 मिनटं प्रत्येक पावलासाठी थँक्यू थँक्यू थँक्यू. मग बघा, दिवस संपता संपता तुमचं मन किती हलकं झालं असेल आणि आनंद आणि जादू यांनी भरून गेला असेल. आणि मग हे मॅजिकल इफेक्ट्स आज एंड ऑफ द डेला तुम्हाला दिसले ना, की तुम्ही आपोआपच इथून पुढे कधीही चालताना थँक्यू 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 असंच म्हणत राहाल आणि कायमच या ग्रॅटिट्यूडच्या एनर्जीमध्ये राहाल. थँक्यू थँक्यू थँक्यू. रोजच्या प्रॅक्टिसेस पण करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या प्रॅक्टिससाठी. थँक्यू. कृतज्ञतेची सगळ्यात शक्तिशाली ऊर्जा कुठून येते माहिती आहे? येस, आपल्या हृदयातून. हॅलो फ्रेंड्स, जादुई परिवर्तनाच्या मॅजिक बुक 28 डेज प्रॅक्टिसेसमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा दिवस आहे 20वा, द मॅजिक हार्ट. आत्तापर्यंत केलेल्या इतक्या प्रॅक्टिसेसमुळे आपल्या हे तर नक्की लक्षात आलेलं आहे की ग्रॅटिट्यूडची भावना जितकी तीव्र तितके आपल्या इच्छा लवकर पूर्ण होतात. मग आता ही ग्रॅटिट्यूडची तीव्रता वाढवायची कशी? तर जेव्हा ही ग्रॅटिट्यूडची भावना आपल्या हृदयात आत खोलवर जाऊन बसते ना, किंवा हृदयाच्या अगदी खोलवर तळातून जेव्हा ग्रॅटिट्यूडचं फिलिंग बाहेर येतं, तेव्हा ही ग्रॅटिट्यूडची तीव्रता वाढते आणि अर्थातच आउटर वर्ल्डमध्ये त्याचे रिफ्लेक्शन्स दिसतात आणि आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात. सो आज आपल्याला नेमकं हेच करायचं आहे, ग्रॅटिट्यूडची भावना आपल्या हृदयामध्ये आत खोलवर रुजवायची. आता हे करायचं कसं? तर दिवसभरात आज 5 मिनटं वेळ काढा, एका ठिकाणी शांत बसा, डोळे मिटा आणि म्हणा थँक्यू.
पुढची स्टेप अशी आहे की आता आपल्या हृदयाच्या आजूबाजूला हृदयाकडे लक्ष पूर्णपणे केंद्रित करा आणि मग म्हणा थँक्यू. त्यानंतर हे जे थँक्यू आहे हे आपल्या हृदयातून किंवा आपल्या हार्ट चक्रातून बाहेर येतं आहे असं इमॅजिन करा आणि म्हणा थँक्यू. तुमच्या लक्षात येईल की हार्टमधून बाहेर येणाऱ्या ह्या थँक्यूची तीव्रता नक्की वाढली असेल. मग काय करायचं, अशा 10 इच्छा ज्या आपल्याला अतिशय तीव्रतेने पूर्ण व्हाव्यात असं वाटतं, अशा 10 इच्छांची एक लिस्ट आपल्या डोळ्यासमोर आणायची. प्रत्येक इच्छेवरती लक्ष फोकस करायचं आणि ही माझी इच्छा आता पूर्ण झालेली आहे असं म्हणायचं आणि मग म्हणायचं थँक्यू थँक्यू थँक्यू. फक्त हे थँक्यू 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 तुमच्या हृदयातून आलं पाहिजे याची काळजी घ्यायची. सो या लिस्टमधल्या प्रत्येक इच्छेसाठी हे करायचं एका पाठोपाठ. सो हळूहळू काय होतं माहिती आहे, हे ग्रॅटिट्यूडचं जे फिलिंग आहे ना ते आपल्या हृदयामध्ये एकदम खोलवर रुजतं आणि जेव्हा आपण थँक्यू म्हणतो तेव्हा प्रत्येक वेळेला हे थँक्यू आपल्या हृदयातून भावनांचा ओलावा घेऊन बाहेर येतं. अर्थातच ह्या थँक्यूची तीव्रता वाढते आणि आपल्या त्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात. खूप सोपी पण खूप शक्तिशाली पॉवरफुल अशी ही प्रॅक्टिस आहे आणि एकदा ही प्रॅक्टिस आपण करायला लागलो ना की आपल्या ह्या ग्रॅटिट्यूडच्या फिलिंग्स किती तीव्र होत जातात हे तुमच्या लगेचच लक्षात येईल आणि मग आपण कायमच ह्या ग्रॅटिट्यूडच्या फिलिंग्समध्येच राहतो. आणि मग हळूहळू आपल्या लक्षात येतं की आपल्या हृदयातून बाहेर येणाऱ्या हृदयातून वाहणाऱ्या या कृतज्ञतेच्या भावनेमुळे आपलं आयुष्यच कसं जादूसारखं बदलून गेलं आहे. सो आज ही प्रॅक्टिस नक्की न विसरता करा बाकीच्या प्रॅक्टिसेस बरोबर. पुढच्या प्रॅक्टिससाठी पुन्हा भेटू. हृदयापासून थँक्यू. आज आपण दिवसभरामध्ये जी कामं करणार आहोत ना त्याचे उत्कृष्ट रिझल्ट्सच आपल्याला मिळणार आहेत. हॅलो फ्रेंड्स, जादुई परिवर्तनाच्या मॅजिक बुक 28 डेज प्रॅक्टिसेसमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा दिवस आहे 21वा मॅग्निफिसंट आउटकम्स. आपण दिवसभरामध्ये जी काही कामं करतो ना म्हणजे लाईक मीटिंग किंवा जॉब इंटरव्ह्यू असेल, एक्झामिनेशन्स असतील, काही मेडिकल टेस्ट असेल, इवन शॉपिंगसारखी साधी कामंसुद्धा ह्याच्या आउटकमबद्दल म्हणजे ह्याच्या रिझल्टबद्दल आपल्या मनामध्ये शंका असते, थोडीशी भीती आपल्याला वाटत असते. जसं आपल्यावरती लॉ ऑफ ग्रॅव्हिटी कायम 24 तास काम करतो ना तसंच लॉ ऑफ अट्रॅक्शनसुद्धा आपल्यावरती 24 तास काम करतो. सो आपल्या मनामध्ये कुठलंही काम करण्याच्या अगोदर काही शंका असेल, भीती असेल त्याच्या आउटकमबद्दल, त्याच्या रिझल्टबद्दल, तर लॉ ऑफ अट्रॅक्शन त्याच्यावरती काम करतं आणि अर्थातच आपल्याला त्या कामाचे नकारात्मक रिझल्ट्स मिळतात. ती कामं आपली नीट पार पडत नाहीत. सो आज आपण काय करणार आहोत माहिती आहे, आपण करत असलेल्या प्रत्येक कामाचे मॅग्निफिसंट रिझल्ट्स आपल्याला घेऊन यायचे आहेत. आज उत्कृष्ट परिणाम, उत्कृष्ट रिझल्ट्स आपल्याला सगळ्या गोष्टींचे आणायचे आहेत. मग काय करायचं तर कुठलंही काम सुरू करण्याच्या अगोदरच आपण त्या कामाचे रिझल्ट्स आपल्याला उत्कृष्ट मिळालेले आहेत म्हणून थँक्यू 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 असा ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचा. काय होतं माहिती का, आपण जेव्हा आपल्याला कुठल्याही गोष्टीचे आपण करत असलेल्या कामाचे पॉझिटिव्ह रिझल्ट्स हवेत असे व्हायब्रेशन्स जेव्हा युनिवर्सकडे बाहेर सोडतो किंवा ग्रॅटिट्यूडचे फिलिंग्स, ग्रॅटिट्यूडचे व्हायब्रेशन्स आपल्याकडून युनिवर्सकडे जातात तेव्हा युनिवर्स एक्झॅक्टली त्याच व्हायब्रेशन्सवरती काम करतं आणि आपल्याला एक्झॅक्टली तोच रिझल्ट आणून देतं. सो आपण पॉझिटिव्ह रिझल्टची अपेक्षा केलेली आहे, आपण पॉझिटिव्ह रिझल्टबद्दल ग्रॅटिट्यूड फील केलेलं आहे तर आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्टच मिळणार. आणि एकदा युनिवर्सबद्दल हा आपला ट्रस्ट निर्माण झाला ना की मग काय होतं, आपलं मन पण शांत होतं, आपला कॉन्फिडन्स पण वाढतो आणि अर्थातच आपण हातात घेतलेलं ते काम अजून उत्कृष्ट रीतीने पार पडतो. सो आज कुठलंही काम सुरू करण्याच्या अगोदर ह्या कामाचा रिझल्ट उत्कृष्टच असणार आहे. थँक्यू 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 असा ग्रॅटिट्यूड व्यक्त करायला विसरू नका. तुम्ही मनामध्ये रिझल्ट हा मॅग्निफिसंट उत्कृष्ट असणार आहे असं ठरवलं आहे ना मग युनिवर्स ते प्रत्यक्षात नक्कीच आणेल. आय एम शुअर ह्या इतक्या साऱ्या प्रॅक्टिसेस केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये खूपच सकारात्मक परिणाम झालेले तुम्हाला दिसून येत असतील आणि तुम्ही सतत ह्या ग्रॅटिट्यूडच्या व्हायब्रेशन्समध्येच राहत असाल आणि यू मस्ट बी फिलिंग व्हेरी पॉझिटिव्ह. सो आजच्या या मॅग्निफिसंट आउटकमच्या प्रॅक्टिसबरोबरच आपल्या रोजच्या प्रॅक्टिसेस म्हणजे काउंट युअर ब्लेसिंग्स, मॅजिक रॉक आणि एकदम गुड अशी ग्रॅटिट्यूडवाली मॉर्निंग ह्या प्रॅक्टिसेस पण करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन प्रॅक्टिससाठी. थँक्यू. आपल्या मनातल्या इच्छा आपल्या डोळ्यांनी वाचा आणि आपल्या डोळ्यांसमोरच त्या प्रत्यक्षात उतरताना बघा. हॅलो फ्रेंड्स,
जादुई परिवर्तनाच्या मॅजिक बुक 28 डेज प्रॅक्टिसेसमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा दिवस आहे 22वा आणि आजची प्रॅक्टिस आहे बिफोर युअर व्हेरी आईज. हे मॅजिक बुक जेव्हा माझ्या हातात आलं ना तेव्हा मी 1-2 दिवसातच ते वाचून काढलं. इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग आणि ग्रॅटिट्यूडचं फिलिंग्स मनात ठेवून, ग्रॅटिट्यूडचे व्हायब्रेशन्स मनात ठेवून आपण आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकतो याबद्दल मला काही शंका आली नाही. इनफॅक्ट हा जो माझा ट्रस्ट आहे ह्याला दुजोरा देण्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा ह्या प्रॅक्टिसेस आहेत त्या माझ्या छोट्या छोट्या इच्छांवरती करण्याचं ठरवलं, एस्पेशली आजची प्रॅक्टिस. सो आज काय करायचं आहे, आपल्या मनातल्या 10 इच्छा ज्या आपल्याला पूर्ण व्हाव्यात असं तीव्रतेने वाटतं आहे अशा 10 इच्छा 1, 2, 3, 4 असे नंबर टाकून एका कागदावरती लिहून काढायच्या. त्यातल्या सगळ्यात पहिली इच्छा जी असेल ती तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा पूर्ण व्हावी असं वाटत असेल. लिहायचं कसं, थँक्यू, आपली जी इच्छा आहे ती पूर्ण झाल्याबद्दल. थँक्यू थँक्यू थँक्यू, माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. आणि मग काय करायचं, आज दिवसभरामध्ये तुम्ही घरी असाल किंवा बाहेर असाल तर जेव्हा केव्हाही तुम्हाला 5 मिनटं मोकळा वेळ मिळेल त्यावेळेला हा कागद बाहेर काढायचा आणि ह्या कागदावरची प्रत्येक इच्छा वाचायची आणि ती इच्छा व्हिज्युअलाइज करायची. म्हणजे ती इच्छा तुमची प्रत्यक्षात आल्यानंतर तुम्हाला काय वाटणार आहे, कसं वाटणार आहे, तुम्हाला त्यात काय दिसतं हे सगळं नीट व्हिज्युअलाइज करायचं. बी इन दॅट ग्रॅटिट्यूड फीलिंग फॉर सम टाईम. हे व्हिज्युअलायझेशन प्रत्येक इच्छेसाठी करायचं आहे. 10 इच्छांसाठी हे करून झालं की तो कागद ठेवून द्यायचा. असं दिवसभरामध्ये तुम्ही 2दा किंवा 3दा करू शकता. सो मी ही प्रॅक्टिस सगळ्यात पहिल्यांदा माझ्या छोट्या छोट्या इच्छांसाठी केली की थँक्यू 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 मला माझी मैत्रीण भेटल्याबद्दल, किंवा थँक्यू 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 आज मी या रेस्टॉरंटला मस्तपैकी लंच करून आले त्याबद्दल, थँक्यू 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 मला हा ड्रेस घ्यायचा होता खूप दिवसांपासून तो मी घेतला, तो मला घेता आला त्याबद्दल. आणि काय झालं माहिती आहे, या ग्रॅटिट्यूडच्या फिलिंगमध्ये मी राहिले आणि ह्यातल्या माझ्या इच्छा ज्या आहेत त्या काही इन फ्यू आवर्स, काही इन फ्यू डेज सगळ्याच्या सगळ्या कंप्लीट झाल्या. जसजशी तुमची इच्छा कंप्लीट होईल ना तसतसं त्याच्यापुढे टिकमार्क करत जा. अगदी 2-4 दिवसामध्येच माझ्या ह्या सगळ्या 10च्या 10 इच्छांच्या पुढे टिकमार्क्स होते. आणि मग अर्थातच माझा या ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिसेसबद्दलचा विश्वास एकदम घट्ट झाला, पक्का झाला. आपण जेव्हा सतत या ग्रॅटिट्यूडच्या फिलिंग्समध्ये, व्हायब्रेशन्समध्ये असतो ना तेव्हा आपल्यालासुद्धा मनातनं आतनं खूप छान, हलकं, तणावरहित वाटतं. आणि हे ग्रॅटिट्यूडचे फिलिंग्स काम करतात, ग्रॅटिट्यूडचे व्हायब्रेशन्स काम करतात आणि आपल्या इच्छा ह्या सगळ्या नक्कीच पूर्ण होतात. माझ्या पण बऱ्याचशा इच्छा आत्तापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत आणि उरलेल्या इच्छा लवकरच पूर्ण होतील याची मला पूर्ण खात्री आहे. सो तुम्हीसुद्धा आज तुमच्या छोट्या मोठ्या इच्छांसाठी ही प्रॅक्टिस नक्की करून बघा. पुन्हा भेटूया पुढच्या प्रॅक्टिससाठी. थँक्यू. दिवसभरामध्ये प्रदूषणाच्या इतक्या बातम्या वाचतो, ऐकतो आपण, तेव्हा तुम्हाला पण असं वाटतं का दैव देतं आणि कर्म नेतं? हॅलो फ्रेंड्स, जादुई परिवर्तनाच्या मॅजिक बुक 28 डेज प्रॅक्टिसेसमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा दिवस आहे 23वा, द मॅजिकल एअर दॅट वी ब्रीथ. आपल्या आयुष्याच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपण झोपताना, बसताना, उठताना, धावताना, पळताना एकच गोष्ट आपल्याबरोबर सदैव असते. कुठली? येस, आपले श्वास. आपण दिवसभरामध्ये किती वेळा श्वास घेतो याची कल्पना आहे तुम्हाला? 22,000 ते 23,000 वेळा. आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला ऊर्जेसाठी या प्राणवायूची गरज आहे. तुम्ही कधी विचार केला आहे अख्ख्या आकाशगंगेमध्ये फक्त पृथ्वीवरतीच अशी हवा आहे की जिथे ऑक्सिजन आहे, जिथे प्राणवायू आहे, हवा आणि पाणी याचं योग्य प्रमाण, झाडं जी ऑक्सिजनची निर्मिती करतात, हे सगळं जे काही पृथ्वीवरती आहे ना ही एक दैवाची देणगीच आहे, एक जादू आहे, एक मिरॅकल आहे. जर का ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण बॅलन्समध्ये नसत्या ना तर अर्थातच पृथ्वीवरती योग्य प्रमाणात प्राणवायू नसता आणि आपण श्वास घेऊ शकलो नसतो आणि अर्थातच पृथ्वीवरती जीवनच नसतं. आणि सगळ्यात मोठी जादू माहिती आहे, ही हवा अमर्यादित प्रमाणामध्ये आणि सहजतेने आपल्यासाठी 24 तास उपलब्ध आहे आणि आपण मात्र कधीही तिची आणि धरणी मातेची कदरच करत नाही. ह्या दैवी देणगीसाठी कितीही कृतज्ञता आपण व्यक्त केली ना तरी ती कमीच ठरेल. सो आज आपण हेच करायचं आहे, ह्या जादुई हवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. तो जेव्हाही आज दिवसभरामध्ये तुम्हाला वेळ होईल 4-5 वेळा तरी कमीत कमी कुठलंही काम करताना एक दीर्घ श्वास घ्या, मन शांत करा आणि म्हणा या जादुई हवेबद्दल मी कृतज्ञ आहे. या जादुई देणगीबद्दल देवाचे आभार माना, निसर्गाचे आभार माना, धरणी मातेचे आभार माना. थँक्यू थँक्यू थँक्यू.
दिवसभरामध्ये कुठलंही काम करताना अगदी सहजपणे ही गोष्ट आपण करू शकतो. लक्षात ठेवा, या जादुई देणगीमुळेच, या हवेमुळेच आपण उद्याचा दिवस पाहणार आहोत. सो आज ही प्रॅक्टिस नक्की करा. लांब दीर्घ श्वास आणि हवेबद्दल कृतज्ञता. आपल्या बाकीच्या प्रॅक्टिसेस बरोबर ही प्रॅक्टिस करायला आज विसरू नका. उद्या भेटूया पुढच्या प्रॅक्टिससाठी. थँक्यू. परीकथेतल्या पर्यांचं बरं असतं ना, काही प्रॉब्लेम्स अडचणी आल्या तर पटकन एक जादूची कांडी फिरवायची आणि ते प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे. हॅलो फ्रेंड्स, जादुई परिवर्तनाच्या मॅजिक बुक 28 डेज प्रॅक्टिसेसमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा दिवस आहे 24वा द मॅजिक वॉन्ड. आपले कितीतरी फ्रेंड्स, नातेवाईक, आपल्या जवळचे लोक, आपल्या घरातले लोक असे असतात की ते त्यांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळी त्यांना अडचणी येत असतात, आव्हानं असतात, फायनान्शियल असतात किंवा ऑफिसमध्ये काहीतरी असतं कामाच्या ठिकाणी किंवा रिलेशनशिप्समध्ये ब्रेकअप झालेला असतो किंवा काही इमोशनल प्रॉब्लेम्स त्यांना असतात. आपल्याला त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची खूप इच्छा असते, पण कधीकधी आपल्याकडे वेळ नसतो किंवा हवी ती साधनं उपलब्ध नसतात आणि आपण त्यांना मदत करू शकत नाही. पण आता इतके दिवसांच्या प्रॅक्टिसेसनंतर आपल्या हे चांगलंच लक्षात आलं आहे की आयुष्यातली नकारात्मकता सकारात्मकतेमध्ये कशी बदलायची. ही जादूची कांडी आपल्या हातात आलेली आहे. येस, कृतज्ञता. आपण याआधी स्वतःसाठी सुद्धा ही प्रॅक्टिस केली होती बघा, की आपल्याला ज्या आपली स्वप्न पूर्ण करायची आहेत त्याच्यासाठी आधीच आभार मानायचे. नेमकं हेच आपण आपल्या ह्या सगळ्या व्यक्तींसाठी, ज्यांना आपल्याला मदत करायची आहे, त्यांच्यासाठी आज करायचं आहे. अशा कुठल्याही 3 व्यक्ती निवडा की ज्यांना तुम्हाला खरोखरच मनापासून मदत करायची आहे त्यांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. ते कुठलेही असतील, फायनान्शियल असतील किंवा रिलेशनशिपचे असतील किंवा हेल्थबद्दल असतील, कुठलेही प्रॉब्लेम्स. सो काय करायचं, पहिल्या व्यक्तीचा फोटो आपल्यासमोर ठेवायचा, लांब दीर्घ श्वास घ्यायचा, डोळे मिटायचे आणि असं मनातल्या मनात व्हिज्युअलाइज करायचं की त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कुणी आजारी असेल तर असं व्हिज्युअलाइज करायचं की तो त्या आजारपणातनं पूर्णपणे बाहेर आलेला आहे, आता एकदम हेल्दी आहे, एकदम फिट आहे. एखादी जादूची कांडी फिरवावी तसं त्याचा आजार बरा झालेला आहे. आणि मग म्हणायचं थँक्यू थँक्यू थँक्यू. मग आपल्या त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि म्हणायचं ह्याच्या चांगल्या आरोग्यासाठी. नंतर मग दुसऱ्या व्यक्तीचा फोटो आपल्यासमोर ठेवायचा, डोळे मिटायचे, त्याच्या प्रॉब्लेमबद्दल विचार करायचा, व्हिज्युअलाइज करायचं की त्याचा प्रॉब्लेम एखादी जादूची कांडी फिरवल्यासारखा सॉल्व्ह झालेला आहे आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. असं 3ही व्यक्तींसाठी करायचं. कृतज्ञतेमध्ये किती शक्ती आहे आपल्याला माहितीच आहे. आपण व्हिज्युअलाइज करून त्या व्यक्तीच्या आजूबाजूचे जे व्हायब्रेशन्स आहेत, निगेटिव्ह व्हायब्रेशन्स, ते चेंज करून ग्रॅटिट्यूडचे व्हायब्रेशन्स त्याच्या अवतीभवती क्रिएट करतो आणि ह्या व्हायब्रेशन्समुळे, या पॉझिटिव्ह एनर्जीमुळे त्याचे प्रॉब्लेम्स हे नक्की लवकरात लवकर सॉल्व्ह होतील याची खात्री बाळगा. सो आपल्याला ही जादूची जी कांडी मिळालेली आहे कृतज्ञतेची, याने आपण आपल्या जवळच्या व्यक्तींचे प्रॉब्लेम्ससुद्धा इझिली सॉल्व्ह करू शकतो. सो या जादूचा उपयोग स्वतःसाठी आणि तुमच्या प्रेमाच्या माणसांसाठी, जवळच्या माणसांसाठी नक्की करा. आणि मग त्यांच्या आनंदामध्ये आपल्याला किती आनंद आणि समाधान मिळेल हे तर काही सांगायलाच नको. पुन्हा भेटू पुढच्या प्रॅक्टिससाठी. थँक्यू. तुम्ही कधी ट्रेजर हंटचा गेम खेळला आहे, वेगवेगळे क्लूज वापरून खजिन्यापर्यंत पोचायचं? वेल, आज आपण तोच गेम खेळणार आहोत. युनिवर्स आपल्याला जे वेगवेगळे संकेत देतो ते शोधण्याचा, जे संकेत आपल्याला आपल्या खजिन्यापर्यंत घेऊन जाणार आहेत. हॅलो फ्रेंड्स, जादुई परिवर्तनाच्या मॅजिक बुक 28 डेज प्रॅक्टिसेसमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा दिवस आहे 25वा क्यू द मॅजिक. आता एवढ्या प्रॅक्टिसेस करून आपल्या ही तर गोष्ट नक्की लक्षात आलेली आहे की आपण आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आनंदी समाधानी राहिलो, त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता व्यक्त केली तर आपण असेच व्हायब्रेशन्स, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आपल्याकडे अट्रॅक्ट करतो. ग्रॅटिट्यूडचे व्हायब्रेशन्स जे आपल्या आजूबाजूला असतात त्याच्यामुळे अशाच आनंद, सुख, समाधान देणाऱ्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये वारंवार अट्रॅक्ट करतो आणि आपल्या सगळ्या इच्छा इझिली पूर्ण करू शकतो. त्यासाठी आता आपण मुद्दामून ह्या ग्रॅटिट्यूडच्या प्रॅक्टिस तर करतो आहोतच, पण ज्याप्रमाणे आई वडील कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या मुलांच्या आनंदासाठी सदैव झटत असतात, प्रयत्नशील असतात, त्याचप्रमाणे युनिवर्ससुद्धा आपण कायम ग्रॅटिट्यूडच्या व्हायब्रेशन्समध्ये राहावं यासाठी आपल्याला वेगवेगळे क्लूज देत असतो. म्हणजे आपण एखाद्या ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस करायला विसरलो किंवा आपल्याकडे वेळ नसला तरी युनिवर्स आपल्याला त्या दिवशीची आपली ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस पूर्ण करण्यासाठी क्लूज नक्की देतो. म्हणजे कसं बघा, तुम्ही असं रस्त्याने चाललाय आणि अचानक तुम्हाला एखाद्या ॲम्ब्युलन्सचा सायरन आला तर तुम्हाला हे लक्षात येतं की आपली हेल्थ किती चांगली आहे आणि देन यू कॅन से की थँक्यू फॉर माय गुड हेल्थ. आपोआपच ग्रॅटिट्यूडची व्हायब्रेशन्स आपल्याभोवती क्रिएट झाली.
एखाद्या ATM मशीनच्या बाजूने तुम्ही चालत असाल आणि तेव्हा तुमच्या लक्षात येतं की ओ आपल्याकडे पण पैसे आहेत, तेव्हा अर्थातच त्यासाठी कृतज्ञता आपण नक्कीच त्यावेळेला व्यक्त करू शकतो. अशी मस्त ताजी-तवानी हिरवीगार भाजी बघितली तर येस आपल्यासाठी हे हेल्दी फूड अवेलेबल आहे ह्यासाठी ग्रॅटिट्यूड फील करू शकतो. सो युनिवर्सच आपल्याला दिवसभरामध्ये असे कितीतरी क्लूज देत असतो, कितीतरी संकेत देत असतो की ज्याच्यासाठी आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो. सो आज आपल्याला हाच गेम खेळायचा आहे. आज आपल्याला दिवसभर अलर्ट राहायचं आहे आणि दिवसभरात मिळणारे असे 10 संकेत आपल्याला शोधून काढायचे जे युनिवर्स आपल्याला देतोय ग्रॅटिट्यूड फील करण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. आणि मग हा क्लू मिळाला की तो ॲक्नॉलेज करायचा, एक छानसं स्माईल द्यायचं आणि आपल्याकडे असणाऱ्या त्या गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त करायची. जसं खूप छान फॅमिली जर का बघितली रस्त्यावरनं जाताना तर आपल्या स्वतःच्या फॅमिलीसाठी, त्यांच्या सपोर्टसाठी कृतज्ञता व्यक्त करायची. आज ही प्रॅक्टिस करून बघा, मग तुम्हाला ह्या गोष्टीची आपोआप सवय होईल. तुम्ही कायमच अलर्ट मोडमध्ये राहाल आणि तुमच्या कायमच लक्षात येईल की आपल्या आयुष्यामध्ये देवानी, युनिवर्सनी आपल्याला किती भरभरून दिलेलं आहे. सो आज जेव्हा आपण ही प्रॅक्टिस करू ना दिवसभर अलर्ट राहण्याची, हे संकेत शोधण्याची, मग ही सवय आपल्याला आपोआपच लागेल. आपल्याला रोजच नेहमीच असे संकेत वारंवार दिसत राहतील की ज्याच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करू आणि हे ग्रॅटिट्यूडचे जे व्हायब्रेशन्स आहेत ते कायम आपल्या भोवती राहणार आहेत त्यामुळे. आणि अर्थातच ते आपल्याला आपल्या खजिन्यापर्यंत म्हणजेच आपल्या सगळ्या डिझायर, सर्व इच्छा पूर्ण करण्यापर्यंत नेणार आहेत. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण युनिवर्सचेच आभार मानूया. युनिवर्स आपल्याला एवढं सगळं भरभरून देतो आणि हे संकेतसुद्धा देतो आणि तसंच दिवसभर अलर्ट राहून असे हे वेगवेगळे संकेत शोधत राहूया ज्याच्यासाठी आपण कृतज्ञता व्यक्त करू शकू. आणि दिवसभर अलर्ट राहून असे 10 संकेत शोधत राहा. आणि सांगू, जर आपण हे विसरलो जरी ना तरी आपल्याला असं कुणीतरी आजूबाजूला भेटतं की ज्याच्या तोंडून आपण थँक्यू हे वर्ड्स ऐकतो आणि मग आपल्याला आपल्या या प्रॅक्टिसबद्दल लगेच आठवतं आणि आपण पण मनातल्या मनात लगेच थँक्यू म्हणायला सुरुवात करतो. सो आज हा इंटरेस्टिंग गेम नक्की खेळा आणि हा गेम रोजच खेळण्याची तुम्हाला सवय लागेल. पुन्हा भेटू पुढच्या प्रॅक्टिससाठी. थँक्यू. आज आपण चुकीचं आयुष्य जगायचं का आयुष्यातल्या चुका सुधारायच्या हे ठरवायचं आहे. हॅलो फ्रेंड्स, जादुई परिवर्तनाच्या मॅजिक बुक 28 डेज प्रॅक्टिसेसमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा दिवस आहे 26वा आणि आजची प्रॅक्टिस आहे मॅजिकली ट्रान्सफॉर्म मिस्टेक्स इंटू ब्लेसिंग्स. आपण आपल्या मुलांना जेव्हा सायकल वगैरे शिकवत असतो ना, सायकल, स्विमिंग वगैरे, तेव्हा ते जर का पडले वगैरे तर आपण त्यांना काय सांगतो, नो प्रॉब्लेम, ह्या चुकांमधूनच तू शिकत जाणार आहे, तुला लवकरच छान सायकल चालवायला येईल वगैरे. पण जेव्हा आपण मोठे होतो ना तेव्हा हे रूल्स मात्र चेंज होतात. मोठं झाल्यानंतर आपल्या हातनं जर का काही चूक झाली तर मात्र आपण ह्याच्यातनं पॉझिटिव्हली बाहेर येत नाही, तर आपण त्या चुकीबद्दल, आपण केलेल्या चुकीबद्दल रिग्रेट व्यक्त करत राहतो, त्या दुःखात आपण कायम राहतो किंवा दुसऱ्या कुणाला तरी ब्लेम वगैरे करत राहतो. फॉर एक्झाम्पल, आपण एखाद्या चुकीच्या माणसावरती विश्वास टाकून पैसे वगैरे गुंतवले आणि ते आपले डुबले तर मग आपण त्या व्यक्तीला किंवा परिस्थितीला ब्लेम करतो. आपली चूक आपल्या लक्षात येत नाही की आपण नीट विचार न करता, नीट चौकशी न करता हे पैसे गुंतवले म्हणून असं झालं. मग काय होतं माहिती, आपण दुसऱ्यावरती ब्लेम करत राहिल्यामुळे आपण त्या चुका करण्याच्या व्हायब्रेशन्समध्येच राहतो आणि मग आपण ह्या चुकाच आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करत राहतो आणि ह्या चुकांमधून, केलेल्या चुकांमधून तर बाहेर येतच नाही, पण आपल्या हातातून अजून चुका, अजून मिस्टेक्स होतच राहतात. सो आपल्या हातनं चूक झाली तर काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदी ॲक्नॉलेज करायचं, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची, दुसऱ्या कुणावरती ब्लेम करायचं नाही आणि आपण त्यातून काय शिकलो हे बघायचं. आपण करत असलेल्या प्रत्येक चुकांमध्ये आपल्याला काहीतरी नवीन शिकायला, नवीन समजायला नक्की मिळतं. फॉर एक्झाम्पल, आपण जर का आपली कार स्पीडमध्ये चालवतोय आणि मग आपल्याला जर का एखाद्या ट्रॅफिक पोलिसनी अडवलं त्यासाठी, तर आपण काय करतो, आपण काहीतरी बहाणे द्यायला लागतो, काहीतरी एक्सक्युजेस तरी सांगतो, नाहीतर मग अरेरावीची उत्तरं त्या पोलिसाला द्यायला सुरुवात करतो, त्या पोलिसाची चूक आहे असं काहीतरी भासवायला लागतो, बरोबर ना. तर इथं काय करायचं, आपण पहिला ॲक्नॉलेज करायचं, येस ही स्पीड लिमिट होती आणि आपण त्याच्यापेक्षा जास्त स्पीडनी गाडी चालवत होतो. ही रिस्पॉन्सिबिलिटी आपण घ्यायची आणि मग विचार करायचा ह्याच्यातून आपण काय शिकलो, ह्याच्यात ब्लेसिंग्स काय आहेत. मग आपल्याला लक्षात येतं की जर का आपल्याला ह्या पोलिसांनी अडवलं नसतं तर आपण ह्याच्यापेक्षा कदाचित जास्त स्पीडने अजून गाडी चालवली असती तर आपल्या जीवाला, आपल्या गाडीतल्या इतर लोकांच्या जीवाला आणि रस्त्यावरच्या लोकांच्या जीवाला सुद्धा धोका होता. आपल्या हातनं खूप वाईट गोष्ट होऊ शकली असती, ॲक्सिडेंट झाला असता. पण हा अनर्थ आपल्याला ह्या पोलिसांनी थांबवल्यामुळेच टळलेला आहे.
त्यामुळे अर्थातच त्यासाठी ग्रॅटिट्यूड फील करायचं, कृतज्ञता व्यक्त करायची आणि त्या पोलिसासाठी सुद्धा ग्रॅटिट्यूड फील करायचं की जो सगळ्यांच्या सुरक्षेची किती काळजी घेतो. आणि ह्या गोष्टीतून आपण काय शिकलो तर इथून पुढे आपण स्पीड लिमिटमध्येच गाडी चालवायला पाहिजे, जे आपल्या सुरक्षेसाठी आणि बाकी सगळ्या लोकांच्या सुरक्षेसाठी किती महत्त्वाचं आहे. सो आज आपण केलेली कुठलीही लहान मोठी चूक आठवा, म्हणजे ती काल केलेली असो, आज किंवा खूप वर्षांपूर्वी केलेली, ज्याची रिस्पॉन्सिबिलिटी आपण ह्या आधी घेतलेली नव्हती, त्या चुकीबद्दल रिस्पॉन्सिबिलिटी घ्या. त्याच्यातून आपण काय शिकलो, त्याच्यातून आपल्याला काय ब्लेसिंग्स मिळाले हे आठवा आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आणि आपण जेव्हा ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतो आणि ह्या ग्रॅटिट्यूडच्या व्हायब्रेशन्समध्ये जातो त्या चुकीबद्दल, तेव्हा अर्थातच ती चूक आपल्या हातनं परत रिपीट नक्कीच होत नाही. अर्थातच आपण केलेल्या प्रत्येक चुकीमध्ये आपल्याला खूप नवीन काही शिकायला मिळतं आणि आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा किती चांगल्या गोष्टी आहेत याची जाणीव पण होते. ग्रॅटिट्यूडचं फिलिंग आपलं वाढतं. सो आज ही गोष्ट नक्की करा आपल्या बाकीच्या प्रॅक्टिसेस बरोबर. पुन्हा भेटूया नवीन प्रॅक्टिससाठी. थँक्यू. चेंज द पर्सन इन द मिरर अँड युअर वर्ल्ड विल चेंज. आरशात दिसणारी व्यक्ती बदला, तुमचं जग बदलेल. ऐकलंय कधी? सोच बदलो, दुनिया बदलेगी. हॅलो फ्रेंड्स, जादुई परिवर्तनाच्या मॅजिक बुक 28 डेजच्या प्रॅक्टिसेसमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा दिवस आहे 27वा द मॅजिक मिरर. आपण जेव्हा केव्हाही आरशामध्ये स्वतःला बघतो ना, तेव्हा आपल्याला आपल्या कमतरताच जास्त दिसायला लागतात. जसं की आपल्या दिसण्यामध्ये काहीतरी खोट आहे, आपल्याला कॉन्फिडन्सच नाही आहे, आपलं लकच खराब आहे, आपली सगळी कामच कशी होत नाहीत, हे आणि हे असेच निगेटिव्ह विचार आपल्याबद्दल आपल्या मनात येत राहतात. पण आपलं आयुष्य म्हणजे आपण स्वतःला कसं पाहतो याचंच प्रतिबिंब असतं. आपण ह्या ग्रॅटिट्यूडच्या प्रॅक्टिसेसमुळे आपल्या आजूबाजूची व्हायब्रेशन चेंज करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आपल्या जवळच्या माणसांच्या आजूबाजूची व्हायब्रेशन चेंज करतोय, परिस्थितीबद्दल आपण पॉझिटिव्ह थिंकिंग करतोय वगैरे, हे सगळं आहे. पण जर का आपल्या स्वतःचीच व्हायब्रेशन, स्वतःभोवतीचीच व्हायब्रेशन, स्वतःबद्दलचेच आपले विचार हे जर का निगेटिव्ह असतील तर ही व्हायब्रेशन्स लवकर चेंज होणार नाहीत. सो सकाळी उठल्या उठल्या जर का आपण आरशात स्वतःला बघितलं आणि ह्या निगेटिव्ह फिलिंग्स आपल्या स्वतःबद्दल आपल्या मनामध्ये आल्या तर ह्या निगेटिव्ह फिलिंग्स घेऊनच आपण दिवसभर वावरणार. ह्या निगेटिव्ह फिलिंग्स मॅग्नेटचं काम करणार आणि निगेटिव्ह गोष्टीच आपल्याकडे अट्रॅक्ट करणार. आपण जर का आपल्या स्वतःच्या दिसण्याबद्दल किंवा आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या इतर सगळ्या गोष्टींबद्दल समाधानी नसू, कॉन्फिडंट नसू, तर मग आपलं हे असमाधान किंवा हे डिससॅटिस्फॅक्शन आपल्या आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टींमध्ये परावर्तित होतं. सो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्वतःवरती प्रेम करायला शिकलं पाहिजे, स्वतःला आहे तसं ॲक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे. सो आज जेव्हा उठल्या उठल्या किंवा कधीही आपण आरशामध्ये स्वतःला बघू ना, तेव्हा स्वतःबद्दलच स्वतःला थँक्यू म्हणायचं. आपल्या दिसण्यातली नाही, आपल्या मनाची शक्ती ओळखायची, त्या शक्तीसाठी थँक्यू म्हणायचं. आपल्यातल्या कितीतरी ज्या चांगल्या गोष्टी आहेत, ज्या आपण चांगल्या गोष्टी करत आहोत, त्यासाठी थँक्यू म्हणायचं. जेव्हा आपण स्वतःला ॲक्सेप्ट करतो, आपल्याबद्दल स्वतःबद्दल आपण ग्रेटफुल होतो, आनंदी असतो, स्वतःबद्दल कॉन्फिडंट असतो, त्यावेळेला आपण आपल्या चुकांबद्दल दुसऱ्यांना ब्लेम करत नाही, क्रिटिसाइज करत नाही स्वतःला आणि दुसऱ्यांना. अर्थातच यामुळे आपल्या आजूबाजूची व्हायब्रेशनसुद्धा पॉझिटिव्हच होतात आणि आपण पॉझिटिव्ह गोष्टीच आपल्याकडे अट्रॅक्ट करतो. सो आज आरशातल्या स्वतःच्या प्रतिबिंबाकडे बघा, खुश व्हा स्वतःवरती, थँक्यू म्हणा, स्वतःला आय लव्ह यू म्हणा आणि मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये अशाच गोष्टी अट्रॅक्ट होतील की ज्यासाठी तुम्ही वारंवार थँक्यू 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 म्हणाल. पुन्हा भेटूया पुढच्या प्रॅक्टिससाठी. थँक्यू. आपल्या आयुष्यातले कुठलेही 2 क्षण किंवा कुठलेही 2 दिवस हे कधीच सेम नसतात. केवढी मोठी जादू आहे नाही? हॅलो फ्रेंड्स, जादुई परिवर्तनाच्या मॅजिक बुक 28 डेज प्रॅक्टिसेसमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा दिवस आहे 28वा आणि आजची प्रॅक्टिस आहे रिमेंबर द मॅजिक. आत्तापर्यंत इतक्या प्रॅक्टिसेस करता करता आय एम शुअर की आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये खूप मोठे सकारात्मक बदल हे नक्कीच झालेले आहेत. आता आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून गेलेला आहे. आपल्या मनातले विचार आणि आपलं आयुष्य पण एकदम सकारात्मक झालं आहे, बरोबर ना? आणि आपल्या ह्या रोजच्या ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिसेसमुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप लहान मोठ्या छान छान गोष्टी घडत आहेत. पण आपल्या आयुष्यातले कुठलेही 2 दिवस सेम नसतात. काल ज्या आयुष्यामध्ये आपल्या छान छान गोष्टी घडलेल्या आहेत, जे ब्लेसिंग्स आपण काउंट केलेले आहेत, ते आणि आजचे ह्या दोन्हीमध्ये पण खूप फरक आहे, बरोबर ना? म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये रोजच नवीन नवीन वेगळ्या वेगळ्या छान छान गोष्टी घडतात.
सो आजची प्रॅक्टिस हीच आहे. आज काय करायचं की कधीही दिवसभरामध्ये वेळ मिळेल तेव्हा, म्हणजे आपण सकाळी वॉकला जाताना किंवा ऑफिसला जाताना वगैरे, काल आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही छान छान गोष्टी झाल्या, लहान मोठ्या, म्हणजे मोठी झाली की जसं नाही, अगदी छोट्या छोट्या गोष्टी, जसं की खूप छान सिनेमा पाहिला, खूप छान रेस्टॉरंटमध्ये खूप छान जेवण केलं, कुठल्या तरी जुन्या मित्राचा अचानक फोन आला, किंवा रस्त्यावरनं जाताना अचानक कुणीतरी जुनी मैत्रीण भेटली, ऑफिसमधलं प्रोजेक्ट खूप छान झालं, किंवा नवीन खूप छान मोठं प्रोजेक्ट आपल्याला मिळालं, क्लायंटबरोबरची मीटिंग खूप छान झाली, मीटिंगमध्ये सगळ्यांनी आपलं कौतुक केलं, आईवडिलांशी खूप दिवसांनी छान गप्पा मारल्या, कपाट आवरता आवरता खूप दिवस न सापडत असलेला एक जुना खूप मस्त आपला फेवरेट ड्रेस मिळाला, नवीन गाडीची डिलिव्हरी घेतली, नवीन घर बुक केलं. ह्या सगळ्या लहान मोठ्या छान छान गोष्टी ज्या आपल्या आयुष्यामध्ये काल घडलेल्या आहेत त्या सगळ्या लिहून काढायच्या. आणि लिहून काढायला जमत नसेल तर मनातल्या मनात एकापाठोपाठ त्या गोष्टी आठवायच्या, आणि प्रत्येक गोष्ट आठवल्यानंतर किंवा लिहून काढल्यानंतर थँक्यू 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 म्हणायला विसरायचं नाही. काल सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत घडलेल्या सगळ्या छान लहान मोठ्या गोष्टी आपल्याला आठवायच्या आहेत, लिहून काढायच्या आहेत. तुमच्या लक्षात येईल बघा की आपल्या आयुष्यामध्ये आदल्या दिवशी लहान मोठ्या 7-8 गोष्टी घडलेल्या नाही आहेत, तर शेकड्याने अशा गोष्टी घडलेल्या आहेत. ह्या इतक्या सुंदर गोष्टींनी, इतक्या पॉझिटिव्ह सकारात्मक गोष्टींनी आपलं आयुष्य हे समृद्ध बनत चाललेलं आहे, हे आपल्याला लगेच लक्षात येईल. म्हणजे ज्या गोष्टीसाठी, जे समाधान समृद्धी प्राप्त करण्यासाठी आपण ह्या प्रॅक्टिसेस सुरू केलेल्या आहेत, ती गोष्ट आता आपल्याला मिळायला लागलेली आहे. ही प्रॅक्टिस थोडे दिवस करा आणि मग थोड्या दिवसांनी या सगळ्या लिस्ट काढून बघा. तुमच्या लक्षात येईल कुठल्याही 2 दिवसाची लिस्ट सेम नाही आहे. प्रत्येक दिवशी आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या खूप छान आणि खूप गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजेच आपण ज्या ग्रॅटिट्यूडच्या प्रॅक्टिसेस फॉलो करतो आहोत, ज्या प्रॅक्टिसेस करतो आहोत, त्यामुळे आपल्या अवतीभोवतीचे ग्रॅटिट्यूडचे व्हायब्रेशन्स हे खूप स्ट्रॉंग झालेले आहेत, ज्यामुळे आपण आपल्या इच्छा, आपल्या डिझायर्स पूर्ण सहजपणे करू शकतोय. म्हणजेच आता लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्यासाठी पूर्णपणे काम करतंय आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा, सगळ्या डिझायर्स कंप्लीट आपण आरामात करू शकतोय. सो लॉ ऑफ अट्रॅक्शन इज नाव वर्किंग फॉर अस. अर्थातच आपल्या मनामध्ये आनंद, समाधान, जे आपल्याला हवं आहे, सुख, शांती, समृद्धी, ते मिळायला सुरुवात झालेली आहे. आणि आय एम शुअर प्रत्येक दिवशी ही आपली लिस्ट वाढतच जाणार आहे. सो आजपासून कालच्या ब्लेसिंग्सची, काल दिवसभरामध्ये ज्या छान छान गोष्टी घडलेल्या आहेत त्याची लिस्ट बनवायला विसरू नका. सो या प्रॅक्टिसेस करता करता तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या मनात जे काही पॉझिटिव्ह सकारात्मक चेंजेस झालेले आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत, तुमच्या ज्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत, ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तसंच हा व्हिडिओ कोर्स तुमच्या मित्रमंडळी, नातेवाईकांशी सुद्धा शेअर करायला विसरू नका. कारण समृद्धी, सुख, शांती, समाधान मिळवणं हा आपल्या सगळ्यांचाच हक्क आहे. थँक्यू. हॅलो फ्रेंड्स. सो आपला हा मॅजिक बुक 28 डेज प्रॅक्टिसेसचा कोर्स तर कंप्लीट झालेला आहे. आय एम शुअर की ह्यातले प्रत्येक डेज तुम्ही एकदम रिलिजियसली फॉलो केले असतील. मला एक सांगा की तुम्ही हा कोर्स करण्याच्या आधी तुमचे काय एक्सपेक्टेशन्स होते आणि त्याप्रमाणे हा कोर्स तुम्हाला वाटला का? कमेंट्समध्ये जरूर लिहा. यातल्या कुठल्या प्रॅक्टिसेस तुमच्यासाठी सोप्या होत्या, कुठल्या करायला थोड्या टीडियस तुम्हाला वाटल्या, हेही जरूर लिहा. पण आता कोर्स संपल्यानंतर काय करायचं? सगळं सोडून द्यायचं का? नाही. तर आपल्याला ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता ह्याचं महत्त्व तर आपल्या आयुष्यातलं कळलेलं आहेच आहे. म्हणजे आपला एक हा पाया, भक्कम असा पाया तयार झालेला आहे, कारण आपण 28 दिवस याची वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रॅक्टिस केलेली आहे. त्यामुळे हा भक्कम पाया तयार झालेला आहे. आता ह्या मॅजिकनी, ग्रॅटिट्यूडच्या आणि कृतज्ञतेच्या मॅजिकनी याच्यावरती किती मजले चढवायचे, ही बिल्डिंग किती उंच करायची, हे केवळ आपल्या हातात आहे. तुम्ही ह्या ग्रॅटिट्यूडच्या प्रॅक्टिसेस वापरून आयुष्यामध्ये काहीही मिळवू शकता, कुठलेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता, हे तर तुमच्या आता लक्षात नक्कीच आलं असेल. सो आता इथून पुढे आपण प्रॅक्टिसेस कशा करू शकतो? तर मे बी आठवड्यातनं तुम्हाला 2-3 दिवस जमत असेल तर यातल्या कुठल्या तुम्हाला पाहिजे त्या प्रॅक्टिसेस तुम्ही सिलेक्ट करा. जर का ह्या सगळ्या 28 प्रॅक्टिस करता करता तुम्हाला असं वाटलं की यातली कुठली तरी प्रॅक्टिस रिपीट केली पाहिजे, जी तुमच्यासाठी म्हणजे ज्याचा तुम्हाला जास्त उपयोग होईल, ती रिपीट करा. किंवा जर का असं तुम्हाला कुठलं वाटलं की कुठलं तरी रिलेशनशिपमध्ये काहीतरी तुम्हाला प्रॉब्लेम आहे आणि तो रिझॉल्व्ह करायचा आहे, तर रिलेशनशिपशी निगडीत ज्या काही
इथे प्रॅक्टिसेस आहेत त्या तुम्ही एकापाठोपाठ फ्यू डेज करू शकता की जोपर्यंत ते रिलेशन रिझॉल्व्ह होत नाही. जसं मॅजिक वॉन्ड, हील युअर रिलेशनशिप्स, अशा ज्या 2-3 प्रॅक्टिसेस रिलेशनशिपच्या संदर्भात आहेत त्या आपण करू शकतो. नंतर पैशाशी रिलेटेड जर का तुम्हाला काही इश्यूज असतील आणि ते रिझॉल्व्ह करायचे असतील तर त्याच्याशी रिलेटेड आपल्या ज्या 2-3 प्रॅक्टिसेस आहेत, मनी मॅग्नेट, मॅजिक चेक, ह्या अशा प्रॅक्टिसेस कंबाईन करून तुम्ही एक दिवस सगळ्या ह्या तिन्ही प्रॅक्टिसेस करायच्या किंवा सेपरेट दिवशी ह्या प्रॅक्टिसेस करायच्या किंवा ह्याच प्रॅक्टिसेस फ्यू डेज जोपर्यंत तुमचा पैशांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत करायच्या. हेही आपण करू शकतो आणि त्याचाही प्रचंड उपयोग होतो. आणि आता आपण हे 28 दिवसांच्या एवढ्या प्रॅक्टिसेस केल्या आहेत ना, तर आय एम शुअर ह्या प्रॅक्टिसेस आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनाचाच भाग नक्की बनलेल्या आहेत. आपण एक प्रॅक्टिस केली होती बघा, रस्त्यावरून जाताना किंवा आपण असे बसलेलो तरी आपल्याला युनिवर्स वेगवेगळे क्लूज देत राहतं आणि आपण त्याच्याप्रमाणे आपल्याला लक्षात येतात गोष्टी की आपल्या आयुष्यात आहेत किंवा आपल्याला आयुष्यात हव्या आहेत. तर आपण इन ॲडव्हान्स त्याच्यासाठी थँक्यू म्हणू शकतो, ग्रॅटिट्यूड फील करू शकतो, व्यक्त करू शकतो आणि मग ती गोष्ट आपल्याला नक्की मिळते आपल्या आयुष्यामध्ये जशी आपण विचार केलेला असेल, व्हिज्युअलाइज केलेला असेल तशी. सो ही प्रॅक्टिस तर आपण रोजच करू शकतो, नेहमीच करू शकतो. तुम्हाला हा कोर्स एकंदरीत कसा वाटला याच्याबद्दल कमेंट नक्की करा. हॅलो फ्रेंड्स, सगळ्यात आधी जादुई परिवर्तनाच्या मॅजिक बुक 28 डेज प्रॅक्टिसेसचा कोर्स कंप्लीट केल्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. सो हे काही साधेसुधे 28 दिवस नव्हते, तर आपल्या विचारांमध्ये, भावनांमध्ये आणि जीवनामध्ये बदल घडवणारा हा एक प्रवास होता. या 28 दिवसांमध्ये आपण सकारात्मक विचारांमध्ये किती जादू असते, कृतज्ञतेमध्ये किती ताकद असते हे शिकलो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवायला शिकलो, स्वतःची ताकद ओळखायला शिकलो. सो मॅजिक बुकमधल्या प्रॅक्टिसेस तर संपल्या आहेत, पण आपल्या आयुष्यातली जादू मात्र आता खरी सुरू झाली आहे. आता ग्रॅटिट्यूडमध्ये राहणं ही आपली सवय झालेली आहे, कृतज्ञतेची ताकद आपल्याला कळलेली आहे. आता आपल्याला कसली भीती वाटत नाही, कशाबद्दलही आता आपल्याला तक्रार वाटत नाही, कदाचित होईल वगैरे असं वाटत नाही, तर नक्की होईल ही खात्री आता आपल्या मनामध्ये आलेली आहे सगळ्याच गोष्टींसाठी. सो आज आपल्या मनाला एक प्रश्न विचारूया, या 28 दिवसात मी किती बदललो, मी किती बदलले. आय एम शुअर आपल्याला आपल्याबद्दल खूप पॉझिटिव्ह चेंजेस झालेलेच दिसतील आणि त्यासाठी मग आता आपण युनिवर्सचे आभार मानूया. थँक्यू थँक्यू थँक्यू. सो हा प्रवास करता करता जर का तुम्हाला हलकं वाटायला लागलं असेल, पॉझिटिव्ह वाटायला लागलं असेल आणि खूप जास्त आशावादी वाटायला लागलं असेल ना, तर समजा की येस, ही जादू काम करायला लागलेली आहे आणि यापुढेही करत राहील. सो एक लक्षात घ्या की जादू ही बाहेर नाही आहे, जादू ही पुस्तकामध्ये नाही आहे, तर जादू ही तुमच्यामध्ये आहे. सो ही जादू जपून ठेवा, नेहमी कृतज्ञतेमध्ये राहा, आयुष्यावरती विश्वास ठेवा, आयुष्यावरती प्रेम करा. हॅव अ मॅजिकल लाईफ. थँक्यू थँक्यू थँक्यू.